आज मस्त अशी गरमागरम झणझणीत अगदी वेगळ्या चवीची आलू मटरची आपण भाजी बनवणार आहोत। अगदी इन्स्टंट रेसिपी आहे, 10 ते 12 मिनिटात होते आणि ती आपण बनवणार आहोत कुकरमध्ये। शिवाय याची ग्रेव्ही ती अगदी बिलकुल ढाबा स्टाईल होणार आहे। जेव्हा ढाब्यावर जशी आपल्याला भाजी मिळते बिलकुल तशीच भाजी आपल्याला इथे मिळणार आहे। तशीच ग्रेव्ही सुद्धा आपण बनवणार आहोत। त्यात आपण एक मसाला घालणार आहोत, एक स्पेशल मसाला आहे। तो कोणता ते बघण्याकरता बघा पूर्ण व्हिडिओ। तर त्याकरता आपण एक मसाला तयार करून घेऊया। तर मी घेतले 1 ते 1.5 चमचा धणे पावडर, नंतर आपण त्यात घालायचं 1 चमचा जिरा पावडर, शिवाय घ्यायची लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या। थोडीशी काश्मीरी लाल मिरची घेतली आहे कलर येण्याकरता मस्त अशी, थोडीशी हळद घातली आणि आपण त्यात घालायचं बेसन। भाजीला छान अशी बाइंडिंग येण्याकरता आपण 1 चमचा बेसन घ्यायचं आणि 1च चमच बेसन घ्यायचं, त्यापेक्षा जास्त नाही। हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। बेसन घातल्याने काय होणार, भाजीला छान असा दाटसरपणा येईल। तर इथे मी बटाटे घेतलेत, छोटे बटाटे आहेत, अर्धा किलोपेक्षा थोडेसे कमी आहेत। छोटे बटाटे आहेत, भरपूर माती होती याला म्हणून ते स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण याचे साल काढून घ्यायचे। तर इथे बटाट्याचे मी सर्व साल काढून घेतलेले आहेत। साल काढल्यानंतर ते लगेच पाण्यात घालायचे, नाहीतर ते काळे होतात। शिवाय मी घेतले 1 कप हिरवे मटार। आता बाजारात छान असे मटार आलेले आहेत, छान ताजे आणि कोवळे मस्त मिळालेले आहेत। तर 1 कप मी मटार घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे छोटे बटाटे नसतील तर मोठे बटाटे घेतले तरी चालेल। त्याचे साल काढून घ्यायचे आणि त्याचे 4 तुकडे करायचे। तर मी गॅसवर ठेवला एक कुकर, त्यात घातलंय तेल। आता ही भाजी आपल्याला कुकरमध्ये करायची आहे, त्यामुळे मी घेतलंय कुकर। तेल छान गरम करायचं आणि तेल छान गरम झालं की त्यात आपण काही खडे मसाले घालायचे। तर मी तेजपान घेतलंय, मसाला वेलची घेतले, लवंग घेतले, एक दालचिनीचा तुकडा घेतलाय, इलायची घेतलेली आहे आणि तेल छान गरम झालं की हे सर्व मसाले आपण तेलात घालायचे आणि एक अर्धा मिनिट आपण हे मसाले तेलात छान असे फुलवून द्यायचे, म्हणजे याचा फ्लेवर तो छान असा तेलात उतरतो। मसाले छान फुलले की आपण त्यात घालायचं 1 चमचाभर जिरं छान असं तळतळू द्यायचं, छान असं फुलू द्यायचं। नंतर आपण त्यात घालायचं आलं आणि लसूण। तर आलं लसूण मी छान असं कुटून घेतलंय, त्याला छान असं जाडसर कुटून घ्यायचं। पेस्ट बनवायचं नाही, कुटलेलं आलं लसूण घालायचं, कारण त्याने भाजीला खूप छान अशी चव येते, खूप छान त्याचा फ्लेवर भाजीत उतरतो। एकदा असं या पद्धतीने करून बघा। आलं लसूण मस्त 1-1.5 मिनिट आपण तेलात छान असं परतून घ्यायचं। त्याला थोडासा डार्क कलर येतपर्यंत आपण हे परतून घ्यायचं, 1-1.5 मिनिट लागतात। तर इथे आलं आणि लसूण आपलं छान असं परतल्या गेलेलं आहे आणि नंतर आपण त्यात घालायचा कांदा। तर 2 कांदे मी बारीक कापून घेतलेले, कांदे छान बारीक कापायचे, गॅस थोडी वाढवून घ्यायची आणि कांदा मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे, छान त्याला कलर येतपर्यंत। याला सुद्धा 1.5-2 मिनिट लागतात। तर इथे कांदा सुद्धा आपला छान असा परतला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता मस्त त्याला असा रंग आलेला आहे। आणि आता यात आपण घालायचे पावडर मसाले जे आपण घातलेले होते, ते मसाले घालायचे, मिक्स करायचं आणि छान असे परतून घ्यायचे, कारण आपण यात बेसन घातले। बेसन छान व्यवस्थित शिजायला हवं, छान असं भाजायला हवं ते, त्यामुळे व्यवस्थित हे भाजून घ्यायचं, गॅस कमी ठेवायची। जर असं वाटतंय की मसाला करपतोय, जळतोय, तर त्यात थोडंसं आपण पाणी घालायचं आणि पाणी घालून हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। एक लक्षात ठेवायचं की बेसन व्यवस्थित छान भाजून जायला हवं, किंवा छान असं ते कच्चं राहायला नको बेसन। तर इथे मसाला मी 1.5 मिनिट छान असं भाजून घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे आणि मसाला आपला छान मस्त झालेला आहे। छान तेल सुद्धा कडेने छान असं सुटायला लागलेलं आहे। तर आता आपण यात घालायचे टमाटर। तर 2 मीडियम साईजचे मी टमाटर घेतलेले आहेत। नंतर आपण त्यात घालायचे 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि हे सर्व मसाल्यामध्ये मिक्स करायचं। आणि आता हा मसाला 3 ते 4 मिनिट आपण मीडियम गॅसवर परतून घ्यायचा। गरज वाटलं त्यात थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता। तर थोडं पाणी घालून हा मसाला मी 3 ते 4 मिनिट परतून घेतलेला आहे आणि तुम्ही मसाला बघू शकता किती मस्त मसाला झालाय आणि याच मसाल्याने आपल्या भाजीला खूप छान अशी बिलकुल ढाबा स्टाईल चव येणार आहे। नंतर त्यात घालायचे बटाटे आणि हिरवा वाटाणा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं। मसाल्यामध्ये बटाटा आणि मटार मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटे ही भाजी आपण अशीच मसाल्यात शिजवून घ्यायची, लगेच पाणी घालायचं नाही भाजीला। 2 मिनिट छान मस्त अशी मसाला शिजवून घ्यायची, म्हणजे मसाला बटाट्यात मस्त आतपर्यंत छान असा मुरला जाईल। तर इथे ही भाजी 2 मिनिट छान अशी शिजवून घेतलेली आहे।
तुम्ही बघू शकता भाजीचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे। तुम्ही अशी ड्राय भाजी सुद्धा करू शकता। आणि आता आपण यात घालायचा मसाला। तर मी इथे 1 चमचा सब्जी मसाला घेतलेला आहे आणि हा मसाला कुठेही तुम्हाला सहज मिळेल, कुठल्याही दुकानात मिळेल। तर आणि या मसाल्यानेच आपल्या भाजीला बिलकुल ढाबा स्टाईल टेस्ट येणार आहे। थोडी कसुरी मेथी घालायची, मीठ घालायचं अगदी चवीनुसार, गरजेनुसार आणि हे परत आपण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ भाजीमध्ये सगळीकडे व्यवस्थित लागेल। पूर्ण 1 चमचा मी सब्जी मसाला घातलेला आहे आणि या मसाल्याने भाजीला खूप छान मस्त अशी चव येते। एकदा तुम्ही हा मसाला वापरून भाजी करून बघा, चवीला अगदी अप्रतिम लागते। आता आपण यात घालायचं पाणी। तर मी पाणी इथे गरम पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण 1 कप पाणी घालूया आणि नंतर गरज वाटली तर आपण परत त्यात पाणी ऍड करून घेऊया। तर आता हे मिक्स करून घ्यायचं। यात परत मी थोडं पाणी घातलं, एक साधारण 3-4 चमचे मी पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं। याला छान अशी उकळी काढायची आपण। पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण भाजीला ग्रेव्ही करण्याकरता थोडं पाणी आपण जास्तच घालायचं। आता याला छान अशी उकळी आली आहे। कुकरचं झाकण बंद करायचं आणि मीडियम गॅसवर 2 शिट्या करायच्या आणि गॅस कमी करून 2 ते 3 मिनिट कुकर आपण असं गॅसवर ठेवायचं। गॅस अगदी कमी करायचा। सुरुवातीला 2 शिट्या करून घ्यायच्या। तर इथे मी 2 शिट्या केल्यात आणि 2 ते 3 मिनिट गॅसवर कुकर मी ठेवलंय कमी गॅसवर। कुकर आता छान असं थंड झालंय। झाकण आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता भाजीचाच रंग बघा किती सुरेख आलेला आहे। मिक्स करून घेऊया आपण हे। आणि बटाटे सुद्धा आपले मस्त असे व्यवस्थित छान असे शिजले गेलेले आहेत। त्यामुळे खूप शिजायची गरज नाही। 2 शिट्यामध्ये बटाटे व्यवस्थित छान असे शिजले जातात आणि मस्त अशी दाटसर ग्रेव्ही सुद्धा तयार झालेली आहे। अगदी बिलकुल ढाबा स्टाईल ग्रेव्ही झालेली आहे। तुम्ही बघू शकता चवीला अगदी अप्रतिम लागते। शेवटी थोड्या हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडीशी कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं। जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जातो तर अशा प्रकारच्या भाज्या आपण ऑर्डर करतो, पण त्या भाज्या किती महाग असतात। तर अशाच भाज्या आपण घरी सुद्धा बनवू शकतो, अगदी साध्या सोप्या पद्धतीने किंवा त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने आपण बनवू शकतो। तर इथे मस्त अशी आलू मटारची भाजी आपली तयार आहे।